महत्वाची मोठी बातमी ती म्हणजे पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेला जो एल्गार आहे तो अजूनही कायम आहे। उलट आता तो आणखी व्यापक होतोय असंच दिसतंय, कारण फक्त दिल्ली पुरतच नाही तर लखनौ, कोलकाता, मुंबई, पुणे यासारख्या जवळपास सगळ्याच महत्वाच्या शहरांमध्ये या आंदोलनाचे लोण आता पसरताना दिसतायत। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात तिरंगा आंदोलन देखील आज करण्यात आलं। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत म्हणत सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला गेला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसणार नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। हे आंदोलन असंच सुरू राहणार असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतायत। तर सरकार आता बॅकफूटवर गेलं असून आपल्या तरुणाईची हीच खरी ताकद आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, एकीकडे तिरंगा आंदोलनाच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे सेनेनं शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केल्याचा देखील दावा होतोय, पण विद्यार्थ्यांची जी ताकद आहे ती ताकद दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न या निमित्तानं झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। शिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी त्या महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत विद्यार्थ्यांची ताकद नेमकी काय हे आता केंद्र सरकारला कळलं असेल असं म्हणत थेट केंद्र सरकारला इशारा देखील दिलाय। उमेश, या सगळ्याबद्दल काय सांगताय? टेंशन मत लो। उमेश, माझा आवाज येतोय? नाही होत उमेश पर्यंत आपला आवाज जात नाहीये। कदाचित आपण पुन्हा एकदा उमेशला संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन केलं गेलं। या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि आंदोलनाच्या शेवटाकडे आलेलं असताना उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहिलेले होते। मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी संघटना सुद्धा या आंदोलनासाठी म्हणून उपस्थित होत्या। अभिनेते अतुल कुलकर्णी, ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, खासदार संजय राऊत आणि इतर अनेक महत्वाचे नेते हे या आंदोलनासाठी म्हणून उपस्थित होते। की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे। देश पेटून उठलाय तुमच्यामुळे, त्याच्यामुळे खूप उत्तम चालू आहे। सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण तरुणी आहेत। मध्ये जंतर मंतरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणाहून म्हणजे विद्यार्थी असतील, तरुण मंडळी असतील किंवा त्यांचे पालक असतील, शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये येत आहेत आणि आपला पाठिंबा जो आहे जंतर मंतर मधील सुरू असलेल्या आंदोलनाला दर्शवतात। कि बस ये मांगे कि धर्मेंद्र प्रताप जो है वो खाली जो है उन रिजाइन दे दे और जो एजुकेशन सिस्टम है उसको कोई अच्छा जो है वो चलाए। हाँ, यहाँ भी अभी 100% कोई अच्छा चले। मैं सोचती हूँ कि जल्दी से जल्दी उनका रेजिग्नेशन होना चाहिए, बिकॉज कि पेपर लीक बहुत ज्यादा बढ़ रहा है इसलिए। और यही सपोर्ट में मैं आई हूँ यहाँ पे एंट ऑफिस से सपोर्ट करने बच्चों को। जे आहेत प्रधान त्यांना इथून बरखास्त करायलाच पाहिजे, राजीनामा व्हायलाच पाहिजे। पंतप्रधान तर अजून त्याबाबत काही विचार पंतप्रधानांचा पण राजीनामा व्हायला पाहिजे। खरा मूळ आरोपी तोच आहे, मूळ आरोपी पंतप्रधान आहे। सर्वप्रथम ज्या मुलांचा आपण ज्याला बोलतो की नैतिक मूल्य आपल्याला जपायची आहेत ती आपण न जपता, म्हणजे जे शिकवण आहे आपण ते काय बोलतो, आज प्रगतीपथाकडे असताना देखील आज आपण नीतिमूल्य आपली घसरत चाललेत आणि त्या नीतिमूल्यासाठी जर आपण आवाज उठवतोय तर खरंच का तो चुकीचा आहे आणि ते जर आपल्याला आवाज दाबत असतील तर तुम्हाला तरी पटते का की ही गोष्ट कितपत योग्य आहे? हाँ, ये तो है, नहीं जा रही है, कुछ नहीं हो रहा है। हम 20 दिन से हल्ला मचा रहे, कुछ नहीं हो रहा है।
क्यों क्या स्टूडेंट हो क्योंकि अकाउंटेबिलिटी नहीं है, उसको नहीं जाने, कुछ नहीं, उनके मन में वो सोचते हैं कि कुछ नहीं होगा. विद्यार्थी नेमकं काय विचार करतोय हे जर सरकारला कळत नसेल तर सरकार नेमकी कुणासाठी चालवली जाते हा मुद्दा उपस्थित होते. कॅमेरामॅन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. आप कहाँ से आए हो? मैं मुलुंड से. बोलून से मराठी येते तुम्हाला? थोडी 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 येते. मी मराठीत विचारतो, तुम्हाला समजेल ना? मी मराठीत बोलतो, तुम्हाला समजेल? समझ. तर तुम्ही इकडे सपोर्ट करायला आलात कारण दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे आंदोलन सुरू आहे, तुम्ही एक वेगळी वेशभूषा, ही वेशभूषा करण्याचं कारण काय नेमकं? लाइक मैं स्पाइडरमैन क्यों बनाऊं? आप स्पाइडरमैन क्यों बने और अच्छा, स्पाइडरमैन बन के सपोर्ट कर रहे हो? हाँ. सो स्पाइडरमैन जो है वो कभी अपने जो एनिमीज है उसके, उनको कभी मारता नहीं है. वो लाइक जान से नहीं मारता, राइट. जो दिल्ली पुलिस कर रही है वो बेसिकली जान से ही मार देना है यार. और जैसे भी मेरा स्लोगन है, बट लाइक लाठी से आवाज नहीं रुकती है. एंड बिकॉज ऑफ दिस मैं एज अ स्पाइडरमैन बन के आया हूँ, बिकॉज वो अपने जान से नहीं मारता अपने एनिमीज को, और वो उनको हेल्प करता है कि उनको एज अ बेटर पर्सन बने वो. इसलिए मैं स्पाइडरमैन बन के आया. सरकार अभी बेटर नहीं बन रही है, ऐसा सभी लोग कर रहे हैं. सरकार बेटर बनेगी ऐसा लग रहा है? नहीं, अभी देखो जैसे 14 साल से बीजेपी बैठी है, राइट, और उसमें उन्होंने अगर लाठीचार्ज किया है बच्चों के लिए, वो गलत है. मैं एज अ पॉलिटिकल लीनिंग नहीं रखता हूँ, मैं बहुत न्यूट्रल रहता हूँ, बट बच्चों के ऊपर लाठीचार्ज ये नहीं चलेगा, ये गुंडागर्दी नहीं चलेगी इधर. एजुकेशन मिनिस्टर का तो रिजिग्नेशन की मांग हो रही है, वो भी अभी तक नहीं हो रहा है, उसके बारे में कुछ बोला भी नहीं जा रहा है. अब क्या करे भाई, अभी ये चोरों की सरकार है और कुछ नहीं कह सकते. चोरों की सरकार है, डरपोकों की सरकार है. उसको बोलो भाई कि जाके मेलोडी बांटे और अपना रिजाग्नेशन दे दे भाई, प्लीज. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं. राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी संपूर्ण मुंबईभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते इथं पोहोचले होते. राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झालेला आहे. शिवसेना भवन हा सगळा परिसर आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते अजूनही जमलेले पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी जात नाहीयेत. केंद्र सरकारच्या विरुद्धचा जो त्यांचा राग आहे तो अजूनही त्यांच्या मनामध्ये धगधगतोय आणि कधी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार हाच सवाल जो आहे ते सर्व विद्यार्थी विचारताना दिसत आहेत. आणि म्हणून आपण हा आता शिवसेना भवनासमोरील जंक्शन आहे, हे अत्यंत गजबजलेलं दादर मधलं जंक्शन आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात रहदारी जी आहे ते उशिरा रात्रीपर्यंत सुरू असते. मात्र विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हा सगळा परिसर जो आहे तो अगदी बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्या दिल्लीमध्ये या सगळ्या संबंधी विद्यार्थ्यांच्या एक शिष्टमंडळासोबत चर्चा केली जाणार आहे. मात्र अजूनही राजीनामा दिला जाणार का याबाबत सरकारने काही सांगितले नाही आणि तोच राग अजूनही या विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि तो दिल्लीपासून मुंबईच्या रस्त्यावर तो राग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.